बाळा, तुला माहिती आहे का? तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तुझा तुझ्यावरती विश्वास नाही. तुझ्या घरामध्ये अशी एखादी गोष्ट आहे, जी तुझ्या प्रगतीच्या आड येते आहे. तुझ्या घराची ती प्रगती रोखते आहे, जी तुला दिसत नाही. पण ती हळूहळू तुझं आयुष्य थांबवत आहे, तुझी प्रगती थांबवत आहे. तुझ्या घरातील सुख, तुझ्या घरातील समाधान सगळं काही ती गोष्ट अडवत आहे. आज तुला मी याच गोष्टीबद्दल सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. कारण याच्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे. बाळा, आपण सगळे प्रगती करायसाठी खूप धडपडत असतो. माझं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून आपण खूप धडपडत असतो. आपल्या आधी काही लोक पुढे निघून जातात. आपण मात्र त्याच जागेवरती राहतो. आपण का त्याच जागेवरती राहतो? हा कधी प्रश्न तू विचारला आहेस का स्वतःला? नशीब, परिस्थिती ही काहीतरी वेगळं. बाळा, तू बाहेर दोष शोधत बसतोस. ह्या गोष्टीमुळे मला पुढं जाता आलं नाही, त्या गोष्टीमुळे मला पुढं जाता आलं नाही. पण तुला माहीतच नाही की अशी गोष्ट तुझ्या एक घरातच आहे, ज्याच्यामुळे तुला प्रगती करता येत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे तुझ्या घरातील असणारं नकारात्मक वातावरण. हो बाळा, तू बरोबर ऐकलंस. नकारात्मक विचार आणि वादाचं वातावरण जिथे असतं, तिथे प्रगती कधीच थांबत नाही. कधीच लक्ष्मी तिथे थांबत नाही. जिथे सतत भांडणं होतात, जिथे एकमेकांना दोष दिला जातो, जिथे कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणी कोणाचा आदर करत नाही, कोणी कोणाचा सन्मान करत नाही, तिथं सकारात्मक ऊर्जा कधीच राहत नाही. आणि परिणाम म्हणजे आपली प्रगती कधीच होत नाही. अशा घरात लक्ष्मी देखील राहत नाही. म्हणून बाळा, जिथे शांती नाही तिथे प्रगती नाही. तुझ्या घरात जर कधी सतत तणाव असतो का? लहान गोष्टीवरून मोठे वाद होतात का? जर याचं उत्तर हो असेल, तर हाच तुझ्या प्रगतीमधला मोठा अडथळा आहे. एक छोटं उदाहरणच बघ ना. एक माणूस खूप मेहनती होता, पण त्याला कधीच यश मिळत नव्हतं. कारण त्याची पत्नी त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवून होती आणि तो त्याच्या अपेक्षा पूर्ण करता करता मेटाकुटीला आला होता. पत्नीची पैशाची हवेस मात्र काही संपत नव्हती. याच्यातूनच दोघांमध्ये सतत भांडण आणि वाद होत असे. मग एके दिवशी तो स्वामींकडे गेला. स्वामींनी विचारलं, बाळा, तुझ्या घरात शांतता नाही? तो म्हणाला, हो महाराज, माझं आणि माझ्या पत्नीचं रोज भांडण होतं. स्वामी म्हणाले, मग बाहेर यश कसं येईल तुला? जिथे घरात आग आहे तिथे बाहेर फळ कसं मिळेल? तक्रारीची सवय. दुसरी गोष्ट म्हणजे तक्रार करायची सवय. माझं नशीबच खराब आहे. माझ्या नशिबात परमेश्वराने यश, प्रगती दिलेलीच नाही. कोणी मला मदतच करत नाही. ही सवय देखील तुमचं आयुष्य थांबवते. स्वामी म्हणतात, आपल्या नशिबाविषयी, आपल्या जन्माविषयी कधी देखील परमेश्वराकडे तक्रार करू नका. कारण मिळालेलं आयुष्य, मिळालेला जन्म ह्या तुमच्याच कर्मामुळे मिळालेला असतो. नेहमी प्रयत्न करत राहा. ज्याच्या घरात सतत तक्रारी असतात तिथे सकारात्मक ऊर्जा कधीच राहत नाही. त्यामुळे घरात प्रगतीचं वातावरण कधीच नसतं. यासाठी काय करायचं? तर घरात शांतता ठेवायची, एकमेकांशी प्रेमाने बोलायचं, लहान लहान गोष्टी सोडून द्यायच्या, म्हणजे घरामध्ये वाद होत नाहीत. दररोज प्रत्येकाने 5 मिनटं तरी नामस्मरण करायचं. त्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र सगळ्यांनी घरात उच्चारायचा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लक्षात ठेवा, तुमचं घर म्हणजे मंदिर आहे आणि जिथे जर वाद, राग, तक्रार असेल तर तिथे देव कसे राहतील बरं? स्वामी म्हणतात, मन स्वच्छ ठेव, घर स्वच्छ होईल. घर स्वच्छ असेल तर आयुष्य सुंदर होईल. म्हणून बाळा, आजच निर्णय घे. घरातील ती गोष्ट काढून टाक, नकारात्मकता, आणि बघ तुझं आयुष्य कसं बदलतं ते. तुला कोणीच रोखू शकणार नाही. म्हणून बाळा, विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल.
पण आहे त्यात समाधान मान आणि पुढच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्न करत राहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको.